रांजणगाव MIDCत चाकूचा धाक दाखवून कंपनी कामगारांना लुटणारे 2 आरोपी 48 तासात जेरबंद। 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास खेमसिंग पुरुषोत्तम सिंग सरियट हे त्याच्या मित्रासोबत कंपनीत कामाकरिता पायी जात असताना त्यांना अज्ञात 2 आरोपी यांनी शिवीगाळ दमदाटी करून चाकू गळ्याला लावून त्यांच्याकडील 8,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरून घेऊन गेले। याबाबत खेमसिंग सस्टी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश मुंड, किशोर शिवणकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याकरिता योग्य त्या सूचना दिल्या होत्या। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटनास्थळीवरील CCTV कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सौरभ बाळकृष्ण शेलार, मनीष भास्कर काळबांडे यांना 11 नोव्हेंबर रोजी शिताफीने अटक करण्यात आली असून आरोपीकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली देऊन तपासात जबरीने चोरी केलेले 60,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल त्यांच्याकडून जप्त करून गुन्हा करण्याकरता वापरलेला चाकू हा देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय। त्यांच्याकडून रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनकडील 2 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय। पुणे येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।